नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण टॅकोमेट्रीचे एक्झाम्पल सॉल्व करत होतो. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, टॅकोमेट्रीचं उरलेले जे उदाहरणं आहेत ते कव्हर करायचं आपण ट्राय करूया. डिसेंबर 2022मध्ये 8 मार्क्ससाठी एक प्रश्न आपल्याकडे आला होता, त्याला आपण सॉल्व करून घेऊया. तर बेसिक एक्झाम्पल आहे, बघूया एक एक करून. तर म्हटलं काय बरं का आपल्याला, द फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर मेड युझिंग दी टॅकोमीटर फिटेड विथ ॲन ॲनालिटिक लेन्स मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट दिला त्यांनी आपल्याला 100. इथं मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट शब्द पाहिजे होता. ठीक आहे. तर वरच्या दोन लाईनीवरून आपल्याला काय आयडिया आली, आपल्याला आयडिया आली की या उदाहरणामध्ये आपल्या यांनी मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ज्याला आपण के म्हणतो तो 100 दिलेला आहे आणि ॲनालिटिकल लेन्स लावलेली आहे. त्यामुळे आपण असं अजून करून चालत असतो की ॲडिटिव्ह कॉन्स्टंट ज्याला आपण काय बोलतो बरं का, सी, तो किती आहे या केसमध्ये 0 आहे. तर या दोन गोष्टीचा वापर करून आपण काय करणार आता बघूया. तो सगळ्यात अगोदर तुम्हाला मी बोललो होतो, टॅकोमीटरचं जसं पण या प्रकारचं उदाहरण येते तेव्हा तुम्हाला काय करायला पाहिजे, इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन ओळखायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंट कोणत्या स्टेशनवरती बरं का, इन्स्ट्रुमेंट तुम्हाला म्हणजे इन्स्ट्रुमेंटसाठी स्टेशनला काय नाव दिलं आहे, ओ. तर आपण काय करतो, इथं ओ ठेवून घेतो, राईट. दुसरे आपल्याकडे स्टाफचे स्टेशन कोणकोणते आपल्याकडे, तर इकडच्या बाजूला आहे आपल्याकडे ए, इकडच्या बाजूला आपल्याकडे बी. तो इकडे आहे ए, इकडे आहे बी. ठीक आहे, तो क्लिअर दिसत असेल. इकडे आहे ए, इकडे आहे बी. मग आता या एच्या केसमध्ये आपण काय काय फाइंड आउट करणार बरं का, जसं की मला काय फाइंड आउट करावं लागते, मला स्टाफ इंटरसेप्ट फाइंड आउट करावं लागते. आता प्रत्येक वेळेस मी स्टाफ इंटरसेप्ट असा शब्द टाकणार नाही, मी डायरेक्टली लिहितो इथं एस ए. तो स्टाफ इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करतात बरं का, ज्या आपण हेअरच्या रिडिंग दिल्या आहेत, जसं की मी एची बात करतोय, त्या एच्या ज्या हेअर रिडिंग दिलेल्या आहेत त्याच्या एंडच्या ज्या दोन रिडिंग आहेत त्यांचा डिफरन्स काढायचा आपल्याला पटपट. तर 2.355 मोठा मायनस छोटा किती, 1.155. याचं जेव्हा आन्सर आपण काढणार तो आन्सर किती येते बरं का, 2.355 मायनस 1.155. याचं जे आन्सर येते तो 2.355 मायनस 1.155. उत्तर येते याचं 1.2. तर स्टाफ इंटरसेप्ट जे येते जेव्हा स्टाफ आपला कुशावरती एवरती, तो आहे 1.2चा. सेम आपण आता पुढे काय करूया, इकडच्या बाजूचा काढून घेऊया. तो इकडच्या बाजूचा जो स्टाफ इंटरसेप्ट असेल ज्याला मी बी म्हणतो, हा कसा फाइंड आउट करणार बरं का आपण, तर बीच्या ज्या हेअर रिडिंग आहेत त्या हेअर रिडिंगमध्ये सगळ्यात मोठी रिडिंग कोणती आहे, 2.750 मायनस 1.250. याचं जर का आन्सर आपण काढलं तर किती येईल बरं का, ते आन्सर आपल्याला दिसायला भेटते 2.750 मायनस 1.250. त्याचं आन्सर जे येईल ते येतं आहे 1.5. तो हा 1.5 आला, हा 1.5 मीटर आला. याचं आन्सर मीटरमध्ये लिहिणार आहे आपण. सेकंड असते मिडल रिडिंग. तो मिडल रिडिंग ज्याला मी एचने दाखवतो, एच ए. तो एच ए काय येईल बरं का आपला, मिडल रिडिंग ज्याला मी बोलतो एच ए काय, एवरती जेव्हा तुम्हाला या रिडिंग दिसत आहेत त्या हेअरच्या ज्या रिडिंग आहेत त्याच्यामधली जी मधली रिडिंग आहे 1.755, तो 1.755 हा आपला काय झाला बरं का, ही मधली रिडिंग झाली. सेम आपण इथे एच बी घेणार. तो एच बी काय असणार बरं का, याच्यामधल्या रिडिंग किती आहे, 2.00 मीटरमध्ये. हा झाला आपला एच बी. तिसरं काय आपल्याकडे बघा, एस ए झाला, एच ए झाला. नंतर आपण आता काय फाइंड आउट करणार, एस ए झाला, एच ए झाला. त्याच्यानंतर आपण जे फाइंड आउट करणार ते असणार आपलं आता व्हर्टिकल अँगल. तो व्हर्टिकल अँगल ज्याला मी थिटा बोलतो, थिटा ॲट ए किती आहे, एच्या लाईनमध्ये जो अँगल दिला आहे व्हर्टिकल अँगल तुम्हाला, तो किती दिला आहे बरं का, 4 डिग्री 30 मिनिट दिलेला आहे, पॉझिटिव्ह दिलेला आहे. सेम इथं जर का तुम्ही आले तिथे किती दिलं आहे तुम्हाला, थिटा बी. तो थिटा बी इथं दिलेला आहे 10 डिग्री 15 मिनटं. दोघं आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला भेटतात. दोघं पॉझिटिव्ह दिसायला भेटतात. एकदा चेक करून घेऊ. दोघं पॉझिटिव्ह, यस, दोघं जे काही आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. तो इकडचा अँगल पण पॉझिटिव्ह आहे, हवाला अँगल पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ असा झाला, पॉझिटिव्ह अँगलचा मिनिंग काय होत असतो बरं का, पॉझिटिव्ह अँगल याचा अर्थ काय आहे की टॅकोमीटरला आपण वरती करून बघत आहोत, इलिव्हेशन आहे. निगेटिव्ह अँगलचा मिनिंग असा आहे की टॅकोमीटर खाली करून बघत आहोत, दरीसारखा भाग आहे. हवाला पोर्शन तुम्हाला येऊन जाईल तर समजून जाईल. पुढे बघू. तो थिटा आहे आणि हा थिटा बी झाला. नेक्स्ट पॉईंट जर आपण कव्हर करायला गेलो तर काय येईल बरं का, आता तो एस ए झाला, एच झाला, थिटा झाला. नंतर आहे आपल्याकडे आता व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स ज्याला मी व्ही ए बोलतो आहे, तो व्हर्टिकल डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन असतं के एस ए साइन 2 थिटा ए डिवाइड बाय 2 प्लस सी साइन थिटा ए. या पद्धतीचं आपल्याकडे एक्सप्रेशन आहे. पण आपल्याला माहिती आहे सीची व्हॅल्यू 0 आहे, ॲडिटिव्ह कॉन्स्टंट 0 आहे. याचं कारण काय, ड्यू टू दी ॲनालिटिकल लेन्स. मग आता आपण व्ही ए कसं फाइंड आउट करणार, व्ही ए इज इक्वल टू के मीन्स मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट जो की 100 दिला आहे, एस ए म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट ऑफ द ए जो की दिला आहे 1.2 इंटू साइन 2 इंटू थिटा ए म्हणतोय. थिटा ए किती दिला आहे लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण फॉर्म्युल्यामध्ये अँगल टाकणार निगेटिव्ह साईन वाईज जर असेल तर आपण पॉझिटिव्ह घ्यायची, असं ते यावाला आलं. मग बघू याचा आन्सर किती येते बरं का. याचा आन्सर जर आपण काढायला गेलो तर किती येते बघू, 100 इंटू 1.2 इंटू साईन. ठीक आहे, साईन टाकण्याच्या अगोदर डब्बा बाय डब्बा करूया. आता टाकूया साईन 2 इंटू 4 डिग्री 30 मिनटे. कसं टाकतोय बघून घ्या, 4 डिग्री 30 मिनटे, राईट.
ते मी टाकलं, ब्रॅकेट पूर्ण केलं, डिवाइड बाय काय करायचं मला 2, तो डिवाइड बाय काय करायचं 2 करायचं आहे. तो किती येईल, हे आन्सर येतं आहे 9.38. व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द ए किती आला 9.386 मीटर. वाटल्यास एकदा चेक करून घेऊ. 100 × 1.2 पुढे आहे sin 2 × 4 डिग्री 30 मिनिट डिवाइड बाय 2 राईट. याचा आन्सर येतं आहे 9.386 मीटर. मी करून टाकले. सेम स्टोरी इकडे अप्लाय करूया. तो मी थिटा बी फाइंड आउट केला होता. आता मला फाइंड आउट करायचं आहे व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द बी. एक्सप्रेशन काय येईल KSB sin 2 थिटा बी डिवाइड बाय 2 आणि इकडचा आयडेंटिटी कॉन्स्टंट 0 असल्या कारणाने तो पण 0 होणार आहे, मी लिहित नाही. मग इकडे काय आन्सर येईल बरं का बघूया. तो के आहे 100, SB म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट, याचा किती 1.5 × साईन ब्रॅकेटमध्ये 2 × थिटा बी किती आहे 10 डिग्री 15 मिनटे डिवाइड बाय काय करणार आपण डिवाइड बाय 2. मग आता याचा आन्सर किती आहे बघूया. तो 100 × 1.5 × डबा बाय डबा करूया साईन 2 × 10 डिग्री 15 मिनटे. हा ब्रॅकेट पूर्ण झाला, डिवाइड बाय काय करणार आपण 2. तर मग आता किती आलं आहे याचा आन्सर. तो व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द बी किती आहे 26.26 मीटर वरती आहे. तो व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ बी मी तुम्हाला सांगितला. तो व्हर्टिकल डिस्टन्स पण फाइंड आउट करून झाला. आता आपण फाइंड आउट करणार रिड्यूस लेवल. तो रिड्यूस लेवलसाठी मी एक काम करतो, मागच्या पेजवर जातो. तो मागच्या पेजवर जाऊया. आपल्याकडे काय काय बरं का मिडलला असतो ओ. इकडे आहे स्टाफ एवरती ठेवला आहे, स्टाफ बीवरती ठेवला आहे, ओवरती आपला इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. एची कहाणी बघायला जातो मी आता रिड्यूस लेवलची. तो रिड्यूस लेवल ऑफ ए कसं देणार मी. रिड्यूस लेवल ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट. रिड्यूस लेवल ऑफ ए इज इक्वल टू रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस ऑर मायनस VA मायनस ऑलवेज HA. आता बात काय नाही म्हणायचं की VA प्लस घेऊ का मायनस घेऊ. त्यासाठी तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की एला जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मी प्लस घेईल. मग देअरफॉर आता काय येईल बरं का. आता बघूया डाटा जो पण आहे आपल्याकडे त्याच्यानुसार फॉर्म्युला काय बनवतो आहे. रिड्यूस लेवल ऑफ HI मीन्स रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस VA घेईल मी, कारण की अँगल पॉझिटिव्ह आहे, मायनस HA. जेवढा डाटा आपल्याकडे असेल तो टाकूया, त्याच्यावरून काय भेटते ते बघूया. जसे की काय काय डाटा दिला आहे मला म्हणतात ते फाइंड करा रिड्यूस लेवल ऑफ A आणि B. पण इकडे त्या रिमार्कमध्ये एक नोट दिलेली आहे रिड्यूस लेवल ऑफ O. रिड्यूस लेवल ऑफ O किती दिले तुम्हाला 150. आता तुमच्या लक्षामध्ये येईल की रिड्यूस लेवल ऑफ O तुम्हाला 150 दिले. याचा अर्थ काय झाला. याचा अर्थ असा झाला की इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट ठेवला आहे आपण इथं आणि हा जो इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटला ओवर ठेवला आहे आपण. तर याची समुद्र सपाटीपासून जी रिड्यूस लेवल आहे ती किती दिली आहे 150. मग मला एक सांगा, जर तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची रिड्यूस लेवल काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार. तर समुद्र सपाटीपासून तर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मीटरपर्यंत अंतर किती होणार हे 150 आणि हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट माहिती असायला पाहिजे. तर आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट हाईट त्यांनी दिली 1.55. याचा अर्थ असा झाला की समुद्र सपाटीपासून आपला जो इन्स्ट्रुमेंट ठेवला आहे त्याची रिड्यूस लेवल ओची ती 150 दिलेली आहे. पण हा जो इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटची उंची किती आहे 1.155. म्हणून हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जो पण असणार आपला ही याला म्हणतात हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. त्याची रिड्यूस लेवल किती झाली 150 + 155. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तो 150 + 1.155 राईट. 1.155 ते झाले जवळजवळ तुमचे 151.155. तर 151.155 मीटर ही काय झाली, ही झाली रिड्यूस लेवल ऑफ HI. रिड्यूस लेवल ऑफ HI झाला तो ठीक आहे. आता आपण काय करायचं आपण टाकायचं. जसं की मला रिड्यूस लेवल ऑफ A माहिती नाही आहे, जो डाटा अवेलेबल असेल त्याच्यानुसार जायचं. रिड्यूस लेवल ऑफ HI आपण किती काढला चालू 151.155 151.155 प्लस VA आपण शोधून ठेवला आहे. VA व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द A किती आला 9.384. तो 9.386 9.386 मीटर राईट. हा पण झाला आणि मायनस HA. आता HA कोणाला बोलतोय बरं का आपण. HA म्हणजे मिडल रिडिंग किती 1.755. तो 1.755. अशा पद्धतीने जेवढा पण डाटा होता आपल्याकडे तो टाकून झाल्यानंतर आपल्याला काय भेटून जाते बरं का. आपल्याला भेटेल रिड्यूस लेवल ऑफ द A बघूया प्लस 9.386 मायनस 1.755 158.786. आन्सर आपलं जे येतं ते येते 158.786 मीटर. हा काय झाला हे आन्सर झालं तुमचं रिड्यूस लेवल ऑफ ए. आणि तुम्हाला ते पण फाइंड आउट करायला लावलं, त्यामुळे त्याला बॉक्स करतो. हे आपलं आन्सरचं पार्टी. इकडे या. जशी स्टोरी आपण एची करत गेलो आपल्याला आन्सर भेटलं 158.786 मीटर. कशाचं उत्तर आलं हे रिड्यूस लेवल ऑफ एचं. तर हे रिड्यूस लेवल ऑफ एचं उत्तर आपल्याला दिसायला भेटते. आपण जाऊया आता बीकडे. बीची कहाणी काय करेल. रिड्यूस लेवल ऑफ बी इज इक्वल टू सेम रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस ऑर मायनस VB मायनस HB. आपल्याला माहिती आहे काय रिड्यूस लेवल ऑफ HI
आता प्लस घेऊ का मायनस घेऊ डिपेंड करतो अँगलवरती. अँगल आहे पॉझिटिव्ह म्हणून मी घेणार VB मायनस HB. मग आता जो डाटा आहे त्याच्यानुसार जा. रिड्यूस लेवल ऑफ बी माझ्याकडे नाही आहे, मी पूर्ण उदाहरण वाचून बघितलं, मला रिड्यूस लेवल ऑफ बीबद्दल काही आयडिया नाही आहे. हां, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट चालू आपण इकडच्या बाजूला काढलेला आहे. किती तो रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे 151.155 मीटर प्लस VB. तो VB आपण काढला आहे मागच्या पेजवरती. VB किती बरं का, VB आहे 26.26. तर VB आहे 26.26. VB आहे 26.26 मायनस HB किती आहे, HB आहे 2. तो HB किती दिला आहे तुम्हाला 2.00. राईट. आता आपण काढूया हे किती 151.155 प्लस 26.26 मायनस 2. त्याचं आन्सर जे येते आपल्याकडे ते येते 175. आन्सर जे येते 175.415 मीटर. हा झाला रिड्यूस लेवल ऑफ बी. हा रिड्यूस लेवल ऑफ बी आपला झालेला आहे. तो अशा पद्धतीने दोघांची रिड्यूस लेवल तर काढल्या, परंतु त्याने अजून तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न कसा विचारत होता, फाइंड रिड्यूस लेवल ऑफ ए अँड बी अँड ऑल्सो पॉईंट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. तर तुम्हाला ए आणि बी मधलं अंतर पण काय फाइंड आउट करायचं आहे. यासाठी तुम्हाला असं मानून घ्यावं लागेल, असं अजून करून चालावं लागेल की ए, ओ आणि बी हे तिघं एका लाईनमध्ये आहेत असं मानावं लागेल, तरच त्याचं आन्सर येईल. नाही त्याचा आन्सर लवकरात लवकर येणार नाही. तो अजून आपण असं अजून करून चालूया की ए, ओ आणि बी म्हणजे इन्स्ट्रुमेंट आणि हे दोघं स्टाफ सगळ्याचे सगळे काय आहेत एका लाईनमध्ये आहेत. मग त्यामुळे आपण काय करून टाकूया, पहिले OAचं डिस्टन्स फाइंड आउट करून घेऊ, मग OBचं डिस्टन्स फाइंड आउट घेऊ आणि या दोघांची बेरीज करून टाकली का आपल्याला काय भेटून जाईल आपला आन्सर. मग सेम स्टोरी, हा O, हा इकडे A, हा इकडे B. मी आता का फाइंड आउट करतो होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OA हे अंतर फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OA जर आपण फाइंड आउट करायला गेलो तर होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OA किती येईल बरं का आपला. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे KSA. आपण इन्स्ट्रुमेंटला घेत नाही, आपण स्टाफला घेतो. KSA कॉस स्क्वेअर थिटा A. राईट. प्लस पुढे काय असतं C कॉस थिटा A. पण C 0 असल्यामुळे मी ते काही लिहित नाही. राईट. इकडे येऊया, इकडच्या बाजूला सरळ मी तोच फॉर्म्युला लिहितोय HOB इज इक्वल टू KSB कॉस स्क्वेअर थिटा B. सिंपल आहे. तो टाका. के आहे आपल्याकडे 100. SA किती असतो, SA म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट Aचा. तो Aचा स्टाफ इंटरसेप्ट आहे आपल्याकडे 1.2. तो 1.2 आपण लिहून टाकतो इथं 1.2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा A आहे. याचा अर्थ कॉसचा 2दा गुणाकार दाखवूया आपण. कॉस थिटा A. थिटा Aची व्हॅल्यू किती आहे इथं, तो थिटा A दिला आहे 4 डिग्री 30 मिनिट. तुम्ही काय करणार, तो हे लिहिणार 4 डिग्री 30 मिनिट. हा झाला एकदा. तुम्ही आता ब्रॅकेट करून स्क्वेअर करू शकतात, ते पण जमते कॅल्क्युलेटरमध्ये. इंटू सोपं असं वाटतं मला, कॉस 4 डिग्री 30 मिनिट असं 2दा गुणाकार करतो. याचा अर्थ कॉस स्क्वेअर थिटा A झाला तो. बरं मग आता याला कॅल्क्युलेटरमध्ये जर टाकला आपण तर आन्सर काय येईल बरं का आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये 100 इंटू 1.2 इंटू कॉस 4 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे. इंटू कॉस 4 डिग्री 30 मिनिट. राईट. या पद्धतीने आपण 2दा गुणाकार करून टाकला याचं जे आन्सर येतं ते किती येतं बरं, तो होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OA इज इक्वल टू 119.26 मीटर. राईट. हा झाला आपला होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OA. आपण इकडच्या बाजूला आहे होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ OB मला काढायचं आहे. कसं काढणार बरं का मी, के आहे माझ्याकडे 100. SB किती तुमच्याकडे स्टाफ इंटरसेप्ट SB आहे आपल्याकडे 1.5. तो 1.5 लिहून टाकतो. इंटू कॉसचा 2दा गुणाकार दाखवतो कारण की कॉस स्क्वेअर थिटा आहे. तो कॉस थिटा B म्हणजेच 10 डिग्री 10 डिग्री 15 मिनटं आहे. राईट की नाही, 10 डिग्री 15 मिनटं. 2दा गुणाकार करायचा आहे कॉस 10 डिग्री 15 मिनटं. तो याला जर का आपण सॉल्व केलं तर किती आन्सर येते बरं का, तर ते येते 100 इंटू 1.5 इंटू कॉस 10 डिग्री 15 मिनटं. राईट. इंटू कॉस 10 डिग्री 15 मिनटे. डन. अशा पद्धतीने आपण हे काय करतो आन्सर काढतो. त्याचा आन्सर येते किती येते 145.25 मीटर. हा झाला HOB. तो HOB पण काढला, पण मला तो काय म्हणतोय, मला होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन O आणि A नाही काढायचा, O आणि B पण नाही काढायचा, मला या दोघांमधलं अंतर काढायचं आहे A आणि B मधलं. तर मी अजून करून चालत होतो की तिघं एका लाईनमध्ये, म्हणून होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ व्हॉट, होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ A टू B असं म्हणू, A अँड B. तो किती असेल ते असणार HOA मोठा याची असं सबमिट करा प्लस HOB म्हणजे किती येईल बरं का, तो HO आहे 119.26 प्लस 145.25. हे आपलं काय होऊन जाईल आन्सर होऊन जाईल दुसरं. तर 145.25 प्लस 119.26. सो आन्सर किती येते चेक करा. आन्सर येते 264.51 मीटर. दिस इज युअर आन्सर. होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन A अँड Bचं आन्सर आलं आहे 264.5151. राईट. दिस इज युअर आन्सर. तो अशा पद्धतीने उदाहरण आपण सॉल्व केलेलं आहे. आपण इथं थांबूया.